तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठली 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 संत तेची संत तेची संत तेची संत संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली 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 काही टाना टोना नेनती काही टाना टोना काही टाना टोना नेनती काही टाना नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी काया वाचाने मने काया वाचाने मने काया वाचाने मने काया वाचाने मने धाले चिंतने डुल्लती धाले चिंतने डुल्लती धाले चिंतने डुलते धाले चिंतने डुलते धाले चिंतने डुलते धाले चिंतने डुलते काही टाना टोना काही टाना टोना काही टाना टोना नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी निळा मने विरक्त देही निळा म्हणे विरक्त दे निळा मने विरक्त देही निळा म्हणे विरक्त दे आठवच नाही विषयाचा 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 आठवच नाही निळा विषयाचा मने विरक्त देही निळा म्हणे विरक्त निळा मने विरक्त देही निळा म्हणे विरक्त आठवच नाही विषयाचा 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 नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना नाम टोना स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी नाम स्मरण वाचुनी ढोपार खुमाई ढोपार खुमाये 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 ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाये ढोपार खुमाई ढोपार खुमाये ढोपार खुमाई ढोपार खुमाये ठोबा 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 तेचे संत तेचे संत तेचे संत हे जी संत हे जी संत तेजी संत तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत संत तेजी संत तेजी संत तेजी संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली काही टाना टोना नेनती काही टाना टोना हेत विठ्ठले अंगायत विठ्ठले नदी काय टोना
ललनी गाई डाना डोना तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत तेजे संत तेजे संत हे जी संत तेजे संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली नेनते काय टाना टोना नेनते काय टाना टोना जानता है विठ्ठली जानता है तो विठ्ठली नदी गाई डन डोना हाय नदी गाई डन डोना नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नाम स्मरणा वाचुनी नेनते काय टाना टोना नेनते काय टाना टोना नाम स्मरणा वाचुनिया टाना टोना नेनते काय टाना विठ्ठल 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 बोलो विठ्ठल श्री देवा
पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत शिरोमणी चोखोबाराय महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की पुंडलिक पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की महाराज की नामदेव महाराज की महाराज की जोग महाराज की तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी निळा मने विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा संपाद्य ज्ञानांची विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने रसवती वळंगणे अक्षराशी भावाची अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोने ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचुनी अनंत कृपासागर षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान अकारण करुणा वरुणालय श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबराय
पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रस्तुत समय आपण संत शिरोमणी श्री चोखोबाराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं तसेच जगज्जननी आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं असणारा हा भव्य दिव्य असा उत्सव, त्यामध्ये ही दुसऱ्या दिवसाची असणारी सेवा आहे. गोड असा संत शिरोमणी श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल आदरणीय असणारे पूजनीय श्री हरिभक्त परायण आमचे बाळकृष्णजी महाराज यांच्या सेवेच्या द्वारे असणारी ही सेवा आहे. त्यांच्या जीवनामध्ये सेवा आहे, भक्ती आहे, भाव आहे, भगवान पांडुरंगाविषयी असणारी अपार निष्ठा आहे, साधन निष्ठा आहे, तपाची असणारी निष्ठा आहे. मागच्याच वर्षी त्यांनी भगवती नर्मदा मैयाची परिक्रमा केली. विठ्ठल विठ्ठल आणि असे म्हातारपण असावं, आपण परमार्थ करून म्हातारपण यावं आहे की नाही, तर खरा आनंद असतो. संसार करून म्हातारपण येऊ नये, दुःखाचं जातं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात पतिव्रते आले वार्धक्य जैसे आहे की नाही. तद्वत जीवनामध्ये साधना असावी, सेवा असावी आणि मग आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या, मग त्या जीवनामध्ये एक समाधान असतं, एक निश्चिंती असते, एक अशा प्रकारे परमात्मा सुखाचा एक आनंद जीवनामध्ये असतो. आज निश्चिंतीने महाराज सांगतात भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदो, असं ज्यांचं जीवन आहे पारमार्थिक जीवन आहे, सेवानिष्ठ जीवन आहे. असे सर्व हे पूज्य असणारे आमचे बाबा अण्णा आणि या सर्व माता पित्याच्या चरणी भक्तिभावाने साष्टांग प्रणिपात करून आमचे असणारे गुरुबंधू पूजनीय श्री राजेंद्रजी महाराज, वास्तविक पाहता त्यांची सेवा जागराची आहे, पण तरीसुद्धा ते आले. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चरणी भक्तिभावाने साष्टांग प्रणिपात करून आपल्याला ही सेवा करायची आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवशी भगवंताच्या आपण काय करत असतो, मंगल करत असतो, भगवंताच्या सगुण स्वरूपाचं निर्गुण स्वरूपाचं चिंतन करतो किंवा परमात्म्याच्या नामाचं मंगल करतो. आणि दुसऱ्या दिवशी मात्र संतांचा साधू पुरुषाचा महिमा आपण सांगत असतो. नव्हे तर हा उत्सवच संतांचा आहे. विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी श्री चोखोबाराय आहे. संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने असणारा हा उत्सव आहे. पहा भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तावर किती प्रेम करतात. ते हे प्राणपर्वते आवडते मज निवृत्ते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती, प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपली आम्ही. स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात जे माझ्या भक्ताचं वर्णन करतात त्यांना मी अतिशय प्रेम करतो. भगवान परमात्म्याचं आपल्या भक्तावर किती प्रेम आहे पहा. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावाया लागोनी, तयाचे अंग तया संघाचे सुरवाडे, मज विदेहा देह धरणे गडे. भगवान परमात्मा सांगतात माझं त्या भक्तावर किती प्रेम आहे की नाही. तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेने लीळा कमळे पुजवता येते. वास्तविक परमात्मा अचक्षु आहे, परमात्मा डोळे नाहीत. पण परमात्मा डोळे धारण का केले तर त्या भक्ताला पाहण्यासाठी परमात्मा डोळे धारण केले. वास्तविक पाहता परमात्म्याला हात नाही आहे की नाही, रंग नाही, रूप नाही, परमात्म्याला काहीच नाही. पण असा परमात्मा डोळे धारण करतो, श्रवणेंद्रिय धारण करतो. का श्रवणेंद्रिय धारण करतो तर त्या भक्ताची कथा ऐकायला मिळावी म्हणून, त्या भक्ताला पाहावं मिळावं म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा वर्णन करतात. म्हणून असे थोर जे संत महात्मे आहेत, देवाला प्रिय असणारे, भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद तुझे. आपण जर थोडं चिंतन केलं तर आपल्या सगळ्याचं कुलदैवत काय ना काय असतं आहे की नाही. प्रत्येकाचं कुलदैवत काय ना काय असतं. कुणाचं श्री खंडेराय असतील, कुणाची जगदंबा असेल, कुणाचं काय असेल. वारकऱ्याचं कुलदैवत काय हो, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आपले वारकऱ्याचं कुलदैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंग आपलं कुलदैवत पांडुरंग परमात्मा आहे. पण पांडुरंगाचं कुलदैवत कोण आहे, विठ्ठल विठ्ठल. आता पांडुरंगाचं कुलदैवत कोण असणार आहे, पण स्वतः पांडुरंग परमात्मा सांगता माझं कुलदैवत जर कोण असेल, कुलधर्म देव चोखा माझा, देव चोखा माझा, कुलधर्म देव चोखा माझा,
चोखा माझा जीव चोखा माझा भाव माझा जीव चोखा माझा भाव चोखा माझा जीव चोखा माझा भाव माझा जीव चोखा माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा धर्म देव चोखा माझा कुलधर्म देव चोखा माझा माझ्या चोखियाचे करते जे ध्यान तया कधी विघ्न पडू नये दी. कोण म्हणतं असं? स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात माझे श्री चोखोबऱ्याचे जे उत्सव करतात, माझ्या चोखोबऱ्याचं जे ध्यान करतात तया कधी विघ्न पडो नेदी. माझं कुलधर्म जर कोण असेल, माझं कुलदैवत जर कोण असतील तर श्री संत चोखोबराय आमचे कुलदैवत आहे, माझा जीव आहे, माझा भाव आहे असं स्वतः पांडुरंग परमात्मा श्री नामदेवरायांना सांगतात. असे संत शिरोमणी श्री चोखोबराय महाराज आपल्याला माहिती आहे. आज वैशाख वद्य पंचमी आहे. आज वैशाख वद्य पंचमीच्या दिवशी मंगळवेढा क्षेत्रामध्ये संत शिरोमणी चोखोबरायांनी आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेला आजचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. वैशाख वद्य पंचमीला मंगळवेढ्या भोवती कुसू घालावया नामदेवराय वर्णन करतात. मंगळवेढ्याला कुस घालण्यासाठी, गावकुस घालण्यासाठी, वेस घालण्यासाठी सगळे नेलं होतं, सगळ्यांना नेलं होतं. पण त्यामध्ये संत शिरोमणी चोखोबरायांना नेलं. प्रसंग असा घडला, कुसू कडाडले अकस्मात. अकस्मात कुसू काय झाली ती कडाडली महाराज, पडली. पळताकाली महार बहु चूर झाले, चोख्याने अर्पिले प्राण देवा. नामदेवराय वर्णन करतात. संत शिरोमणी चोखोबरायांनी आपला देह पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीचे विधेयी भोगू दशा. आणि मग समर्पित केल्यानंतर 8 दिवस झाले. चोखोबरायांनी देह समर्पित केला, 8 दिवस झाले, तसाच तिथं देह आहे. मग पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना सांगतात, अहो नामदेवराया, आपले जे चोखोबरे आहेत, चोखोबऱ्यांचा देह अशा प्रकारे मंगळवेढा क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही काय करा, तिथल्या जे काही अस्थी आहे चोखोबऱ्यांच्या, अस्थी घेऊन या. नामदेवरायांनी श्री पांडुरंग परमात्मा सांगितलं, देवा तुम्ही सांगताय अस्थी घेऊन या, पण नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या, कसं काय ओळखायचं? कारण तिथं तर पुष्कळ लोक गेलेले आहेत, कुणाच्या अस्थी म्हणून ओळखायच्या, कुणाच्या अस्थी आणायच्या. त्यास पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, नामदेवराय ऐका, विठ्ठल नाम जया मध्ये निघे. ज्या अस्थीमध्ये विठ्ठल नाम निघेल त्या माझ्या चोखोबऱ्यांच्या अस्थी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असं रस्ते संत शिरोमणी नामदेवराय गेले, एक एक अस्थी उचलावे, कानाला लावावे. मग चोखोबऱ्यांच्या अस्थी आल्या, कानाला लावल्या. परिणाम काय झाला? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी, पांडुरंग पडेले वळण इंद्रिया सकळा. संत भक्त जे असतात, भक्त रात्रंदिवस काय करत असतात? एका जनाने नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. त्यांचं रात्रंदिवस परमात्म्याचं ध्यान असतं. जागृती सुषुप्ती स्वप्न नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. कोणत्याही अवस्थेमध्ये त्यांचं नामचिंतन बिघडत नाही. नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, अखंड लागली से ज्योती. आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती. वरून मी किती दया चुका, नकळे दिवस की रात. लागली सकळ चिंता, तुझ्या लागली सकळ चिंता, तुझ्या लागली सकळ चिंता. भगवत भक्त संत महात्मे इतकं नामचिंतन करतात, त्यांचं नामचिंतनाचा परिणाम अविच्छिन्न स्वरूप असतो, म्हणजे अखंडित असतो. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार, चढते वर्षाकाळी सरिता, जैसी चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. आपल्या भक्तिप्रेमामध्ये भरती ओटी असते. आषाढी वारी आली की आपल्या प्रेमाला भरती येते. आषाढी वारी संपली, सप्ताह आला, आपल्या प्रेमाला भरती येते. पण सप्ताह संपला, वारी संपली, आपलं प्रेम काय होतं? कमी कमी होत जात असतं. पण संतांचं प्रेम कसं असतं? अविच्छिन्न स्वरूपामध्ये असतं. त्यांच्या प्रेमामध्ये कधीही अशा प्रकारे उतार नसतो. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, किती अविच्छिन्न स्वरूपामध्ये असतं पहा. त्यांच्या प्रेमाचं वर्णन करताना असं सांगितलं, तैल धारवत, जल धारवत नाही. पाण्याची धार जर आपण सोडली तुटत तुटत खाली येते, पण तेलाची धार जर सोडली तर अखंडित येते. विठ्ठल विठ्ठल.
संत महात्मे अविच्छिन्न स्वरूपात देवाचं नामचिंतन करतात. किती अविच्छिन्न स्वरूपात करतात हो पहा. ज्ञानोबांचा एक अभंग आहे, आखार स्थूल नाशवंत हे तर जाईल भूमी आत, तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य. ज्ञानोबा वर्णन करतात, आम्ही इतकी देवाची सेवा करू, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाहो. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. नामदेवरायांचा वेगळा, हा माऊलींचा अभंग आहे. माऊली वर्णन करतात, आपलं शरीर नाशवंत आहे, आमचं देह कधी ना कधी पडणार आहे. आम्ही जिवंत असताना तर पांडुरंगाची सेवा करूच करू, पण आमचा देह पडल्यानंतर सुद्धा ये शरीराची माती म्हणजे आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व ज्या भूमीवर आमचे श्रीहरी परमात्मा चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं काय करू, पृथ्वी तत्व समर्पित करू. दुजा गुण आपी मिळे तरी मी होईन गंगाजळ. आमच्या शरीरातलं जे जलतत्व आहे, श्री पंढरीनाथ परमात्म्याला स्नानासाठी जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आमच्या शरीरातलं आम्ही जलतत्व समर्पित करू. तिजा गुण महादीप असं म्हटलं, तेज रूप म्हटलेलं आहे. तिसरा गुण काय आहे, तेज आहे. मग आम्ही काय करू, आमच्या शरीरातलं अग्नितत्व पांडुरंग परमात्म्याला ओवाळण्यासाठी ज्या दीपमाळा आहेत त्या दीपमाळामध्ये आमच्या शरीरातलं आम्ही अग्नितत्व समर्पित करू. चौथा वायुगुण आहे. वायुगुण आम्ही काय करू, आमच्या शरीरातलं वायुतत्व पांडुरंग परमात्म्याला अशा प्रकारे वारा घालण्यासाठी आम्ही विंजना होऊ, अशा प्रकारे ज्ञानोबा आपली भावना प्रकट करतात. आणि शेवटी सांगतात, शरीरातलं शेवटचं तत्व आहे आकाश महागुण सांगितला. मग आकाश तत्व आम्ही काय करू, श्री हरी परमात्मा ज्या भुवनामध्ये राहतील, ज्या मंदिरामध्ये राहतील त्या भुवनातल्या महाकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व समर्पित करू. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगता, बापरोक महादेवरा अखंड तुझे अनुसंधान, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ही जी भूमिका आहे संतांची भूमिका आहे. संत शिरोमणी चोखोबरे रात्रंदिवस पांडुरंगाचं ध्यान करतायत, भजन करतायत. पांडुरंग परमात्म्याने नामदेवराने सांगितलं काय करा, माझ्या चोखोबऱ्यांच्या आस्ती घेऊन या. नामदेवराय गेले आणि मग विठ्ठल 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 असा ध्वनी आला. पांडुरंग नामदेवराय येतात, मंगळवेढ्याहून येतात. पांडुरंग परमात्म्याला कुठं राहावं ते महाराज, पंढरपुरात देव थांबले नाही, गोपाळपूरला गेले. गोपाळपूरला पायी चालत गेले पांडुरंग परमात्मा. गेले, कुठे आहेत नामदेवराय? पांडुरंग परमात्मा पाहतायत, नामदेवराय कुठे आहेत, नामदेवराय कुठे आहेत. नामदेवराय आले. नामदेवराय आल्यानंतर जेव्हा पांडुरंगाने चोखोबऱ्यांच्या आस्ती आपल्या पितांबरामध्ये घेतला, परिणाम काय झाला, पितांबराचे अंचळी उठिला गजर, देवाचे अंचळी उठिला गजर. असा तो परमात्म्याच्या पितांबराचा स्पर्श चोखोबऱ्यांच्या आस्तीला झाल्याबरोबर विठ्ठल नामे अंबर गरजत असे. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या नामानं हे सगळं अंबर जे आहे, आकाश आहे, हे सगळं गरजून जावं लागलं. आणि सगळे वारकरी आले. अशा प्रकारे पांडुरंग परमात्माले पांडुरंगाने त्या आस्ती घेतल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आले, महाद्वारामध्ये आले. आणि काय केलं, अस्थि निक्षेपणा फुलेने हाते करोनी अनंते पाषाण ठेवी. स्वतः पांडुरंग परमात्म्याने ज्या अस्थी होत्या त्या ठेवी निक्षेपण केल्या. जो काही पाषाण आहे, आता जो आपण दर्शन करतो समाधीचं, तो जो पाषाण तो श्री पंढरीनाथ परमात्म्याने स्वतः ठेवला. राहे रखुमाबाई मातेने आरती केली. नामामने धन्य विठोबाची कृपा जाईन माझ्या बापा वाळून नामदेवराय वर्णन करतात. वैशाख वद्य पंचमीला चोखोबऱ्यांनी ध्येय ठेवला आणि वैशाख वद्य त्रयोदशीच्या दिवशी संत श्रवणी चोखोबऱ्यांचा समाधी सोहळा पांडुरंगाने केला. विठ्ठल विठ्ठल आजचा हा असणारा मोठा पर्वकाळ आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण काय करतो, महापुरुषांचे संतांचे संजीवन समाधी उत्सव करतो, भगवंताची जयंती करतो. त्याचं कारण जर काय असेल, परमात्म्याची जयंती करायची, संतांची आपण समाधी उत्सव करतो. का करतो, परमात्म्याचा जन्म अलौकिक आहे, संतांचं निर्याण अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही जसा जन्म घेतो तसं संत महात्मे जन्म घेत नाहीत. आपला जन्म कसा असतो महाराज, आपला बाळपण महाराज सांगता प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नव हे मास, आलो जन्मास येथोरी ज्ञानोबा सांगता. नाकी तोंडी कृमीकडे विष्टालेप चौकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगेल. जे काही गर्भाचं दुःख आहे, गर्भाचं दुःख अत्यंत भयानक आहे महाराज. डॉक्टर सांगतात, डॉक्टर मालकाला सांगतात, पहा म्हणे तुम्हाला आई पाहिजे का बाळ पाहिजे म्हणे सांगा. त्याच तो डॉक्टर सांगत असतं, जर आई पाहिजे असेल तर बाळ वाचत नाही, आणि बाळ पाहिजे असेल तर आई वाचत नाही. म्हणजे सामान्य माणसाचा जन्म इतका दुःखदायक आहे महाराज. काय तर ते बाळ कधी कधी आडवं येतं, मग ते बाळ अशा प्रकारे काढावं लागतं. त्यामध्ये आई किंवा बाळ थोडी दगापत होण्याची इच्छा म्हणजे शक्यता असते. मग असा माणसाचा जन्म जो आहे, असा माणसाचा जन्म कसा आहे, दुःखाला कारणीभूत आहे. पण परमात्मा जन्म घेताना परमात्मा जन्म असा नाही, अयोनी संभव नो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला किंवा अयोनी संभव प्रगटला. हा राघव आपण रामजन्मीचा उत्सव आपण साजरा केलेला आहे. परमात्म्याला गर्भामध्ये राहावं लागत नाही.
परमात्म्याला गर्भाचं दुःख नाही. परमात्मा अजोपि सन् नव्हे आत्मा भूतानामेश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म माया. आत्ममाया परमात्मा अजह अपि परमात्मा अव्यय अपि काय करतात, स्वतः परमात्मा अवतीर्ण होतात. परमात्म्याचा जन्म अलौकिक आहे म्हणून परमात्म्याची जयंती करायची. परमात्म्याचं निर्याण नाहीच आहे, कारण परमात्मा कसा आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. परमात्म्याला जन्म नाही, परमात्म्याला मरण पण नाही. परमात्मा कसा आहे, नित्य आहे. परमात्म्याच्या ठिकाणी देशकाल वस्तू परिच्छेद कसलाच नाही. परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत सजाती आहे, वेदभेद कसलाही प्रकारचा नाही. परमात्मा नित्य आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा माझी मेली बहुवरे तुका जैसा तैसा. अरे पांडुरंगा, अरे आमच्या घरचे सगळे गेले पण तू जशा तसाच आहे. तुला पाहत पाहत तुझं देखताचे माझा बाप गेला आजा पंजा. तुला पाहत पाहत आमचा पंजा गेला, आजा गेला, बाप पण गेला. म्हणले आमच्या पाठीमाग आम्हा लागले से पाठी बालत्व तारुण्य काठी. आमच्या पाठीमाग बालत्व आहे, तारुण्य आहे, म्हातारपण आहे, पण तू मात्र जशाचा तसाच आहेस. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण परमात्मा नित्य आहे. परमात्मा नित्य आहे. परमात्मा या ठिकाणी जायते असते वर्धते हे असलं धर्म नाहीत. परमात्मा कसा आहे, नित्य आहे. असा असणारा परमात्मा नित्य. परिच्छेद असल्या कसल्याही प्रकारचा परिच्छेद परमात्मा या ठिकाणी नाही. म्हणून परमात्म्याचा जन्म अलौकिक आहे. साधू पुरुषांचं निर्याण अलौकिक आहे. सामान्य माणसं मरत असताना कसे मरतात, ज्ञानोबारे सांगतात, एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटी खडाडता कान मरतया चित्ता युगांत नव्हे. सामान्य माणसाची जर मरणांत अवस्था जर एखाद्या सामान्य दुसऱ्या पुरुषांनी पाहिली, त्याची ती मरणांत अवस्था पाहून ह्याचंच हार्टफेल होण्याची शक्यता असते. महाराज शास्त्र असं सांगतं, जर मनुष्य मरू लागला तर त्याला 1000 इंगळ्या चावावे इतकं दुःख होतं असं सांगतात. आपल्याला काय माहीत नाही, पण पुढं अनुभव येईलच नाही का, आपल्याला अनुभव येईलच. असं सांगतात की 1000 इंगळ्या चावावे इतकं दुःख होतं. आता 1000 इंगळ्या म्हणजे बघा, 1000 विंचू चावावे तेव्हा 1 इंगळी असते. विठ्ठल विठ्ठल. अशा 1000, आता विंचू कधी चावला नाही आपल्याला, आहे का नाही, पण विंचूचं जे विष असतं खूप भयंकर असतं असं म्हणतात. मग अशा 1000 विंचू चावावे तेव्हा 1 इंगळी, अशा 1000 इंगळी चावाव्या तेव्हा ते मरणाचं दुःख असं एक शास्त्र सांगतं. म्हणजे इतकं प्राणांत दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये. सामान्य माणसाचं मरण इतकं भयानक आहे. महाराज मागा मर हा बोलणं सहाती मेली यात्री रडती ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. पण साधू पुरुषांचं जे निर्याण आहे का नाही, मने रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया मागे कविश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोणे सांगा. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासे नेली. ज्ञानोबाऱ्यांचं बघा, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. हा बाळ छंदो बाबा बाळ छंदो. 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 ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्माण कथा कीर्तन करतो. ज्ञानोबाऱ्यांची संजीव समाधी आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबरे असते संत स्वप्न काका आदिशक्ती मुक्ताबाई यांची संजीव समाधी. अजून ज्ञानोबरे संजीव समाधीमध्ये नामस्मरण करतायत. अजून भजन चालले माऊलींचं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. माऊलींची जिवंत समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 700 वर्ष होऊन गेले, 725 वर्ष होऊन गेले, आहे की नाही, 725 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा कळी काळाच्या डोक्यावर पाय देऊन जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय मरण हाती सुटली काया. आपले मरण पाहिले मी डोळा तो झाला 16 अनुपम्य. श्री तुकाराम महाराज सांगतात, साधू पुरुषांचं निर्याण अलौकिक आहे. तुम्ही आम्ही जसा देह ठेवतो तसं संत महात्मे देह ठेवत नाही. महाराज सांगतात, मरण माझे मरून गेले मज केले अमर. संतांचं निर्याण पहा, संतांचं निर्याण अलौकिक आहे. एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांचं 16वं वर्ष झालं होतं, 16 वर्ष झालं त्यावेळेस ज्ञानोबाऱ्यांना काळ न्यायला आला. काळ न्यायला आल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईने सांगितले, म्हटले
यमधर्म महाराज आता यायचं नाही म्हटले, अजून माऊलीनं जगाचा उद्धार करायचा आहे. काळ निघून गेला. 2 वर्षांनी काळ 18व्या वर्षी काळ आला. 18व्या वर्षी काळ आल्यानंतर माऊली आदिशक्ती मुक्ताबाईंनी सांगितलं, स्वपन काकांनी सांगितलं आता यायचं नाही म्हटले. 20व्या वर्षी काळ आला, सांगितलं यायचं नाही. 22व्या वर्षी काळ आला, 2-2 वर्षांनी काळ आला. शेवटी निवृत्तीनाथाने सांगितलं, म्हटलं आता यायचं नाही, आहे की नाही. 22 वर्ष झाले आणि नंतर काळ आला. काळ आल्यानंतर सर्व वारकरी जे होते वारकरी पताका उलट्या केल्या, म्हटले आता काळ कधीच यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल दड 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 दूड 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 पळ सुटला कळी काळा बापुड्या रे. म्हणजे संतांचं जे समाधी उत्सव आहेत, संजीव समाधी उत्सव आहेत. महाराज सांगतात अशा प्रकारे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी नाही होणे नाही. आदिशक्ती मुक्ताबाईंचं वर्णन करताना स्वतः नामदेवराय वर्णन करतात, पांडुरंग परमात्मा वर्णन करतात. तव वरी इचे शरीर अभंग चिरकाळ निरंतर महद माया योगिनी साचार मुक्ताई उद्धवा. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे चिरंजीव आहेत. महाराज चिरंजीव आहेत. अशा प्रकारे प्रलय काळापर्यंत आदिशक्ती मुक्ताबाई जिवंत आहेत. अजून श्री आदिशक्ती मुक्ताबाई दर्शन देतात. विठ्ठल म्हणून असे महापुरुषांचे आश्चर्य उत्सव आहेत, संतांचे संजीव समाधी उत्सव आहेत. त्यांचं आपण जर नामस्मरण केलं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाते संतांची या जपे. म्हणून अशा महापुरुषांचं जे जीवन आहे, त्यांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे तात्विक स्वरूप आहे, त्या तात्विक स्वरूपाचं चिंतन घडावं म्हणून त्यांचंच वर्णन करणारा हा गोड असा संतपर प्रकरणातील संत श्रीमंत निळोबाराय महाराजांचा. श्री निळोबाराय महाराज म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचे एकनिष्ठ सेवक होते. आपण जर थोडं पिंपळनेर क्षेत्रामध्ये गेलो, इथं पिंपळनेर नावाचं क्षेत्र आहे, पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे. आपण जर प्रत्येक संतांचे संजीव समाधी पाहिल्यानंतर त्या संजीव समाधीच्या पाठीमागं विठोबा रुक्माचं आपल्या दर्शन होत असतं. पण निळोबारायांचा महिमा असा आहे, निळोबाराय महाराजांच्या संजीव समाधीच्या पाठीमागं विठोबा रुक्माईची मूर्ती नाही, तर जगद्गुरू तुकोबारायांची मूर्ती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय गुरुनिष्ठ असेल पहा. देवाले निळोबाराय महाराज म्हणतात, देवा तुला ओळखत नाही म्हणे, जा. निळा म्हणे आम्ही न ओळखूची. अरे प्रल्हादाला संकट पडलं होतं, मला काही संकट पडलं नाही, काही नाही, तुला बोलवलंय कोणी, तुला ओळखत नाही म्हटले, जा. कोण म्हणतं? निळोबाराय महाराज म्हणतात, पहा रात्रंदिवस भजन करून जो देव स्वप्नात येत नाही तो परमात्मा समोर आला. निळोबाराय महाराज म्हणतात आम्ही ओळखत नाही. काय पांडुरंग परमात्मा वैकुंठाला गेले. श्री तुकोबाराने सांगितलं, महाराज तुम्ही वैकुंठात थांबू नका, काय करा अशा प्रकारे देहूला जा. तर श्री निळोबाराय महाराज इंद्रायणीच्या तीरावर काय करतायत, तुमच्यासाठी अशा प्रकारे तुमचा धावा करतायत. तेव्हा श्री तुकोबाराय आले. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी, पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपा. जेव्हा श्री तुकोबाराय आल्यानंतर मग निळोबाराय महाराजांनी आपले डोळे उघडले, मस्तकावर हात ठेवला. निळा म्हणे माझी वाढविली मती, गुणनाम वर्णावया स्फूर्ती. निळा म्हणे मी दिसे बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. मी बोलताना दिसतोय पण ही माझी सत्ता नाही, ही सगळी तुकोबारायांची सत्ता आहे. असं असतं श्री संत श्रीमंत निळोबाराय महाराज. किती त्यांची श्रीगुरूवर निष्ठा होती पहा. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्य वाचुनी शास्त्र हातीनं सेवे, गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा, गुरु क्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे परवता मार्गून येणे. गुरु ज्यांचं सर्वस्व आहे, माता पिता कुलदैवत कोण आहे? श्री गुरुच आहे. ज्यांचं वर्णाश्रम संप्रदाय त्यांचे श्री गुरुच आहेत. ज्यांच्या मुखामध्ये दुसरं नाम नाही, फक्त श्री गुरुचंच नाम आहे. ज्यांचं शास्त्र गुरुंनी जे सांगितले तेच ज्यांचं शास्त्र आहे, असे गुरुवर असणारे थोर निष्ठा असणारे श्री संत श्रीमंत निळोबाराय महाराज संतांचा महिमा सांगत असताना संतांचं लक्षण आपल्याला सांगतात. थोडंसं आपण जर चिंतन केलं तर संतांचं लक्षण आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचं लक्षण आपल्याला कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे त्याचं कारण आहे, कारण तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरणी भावे रेगावया. कारण साधू संतांच्या शिवाय आपलं कोणीही मनोरथ पूर्ण करू शकत नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, हा एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ.
संताशिवाय आपल्या मनोरथ कोणी पूर्ण करू शकत नाही महाराज. आपण किती संसारामध्ये किती भोगवस्तू प्राप्त झाल्या तरी मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. कारण संसारातले भोग माणसाला कधी सुख देत नसतात. जोपर्यंत जीवाची अज्ञान ग्रंथी नाहीशी होत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या सुखाची कधीही प्राप्ती होत नाही. किती मनुष्याने ऐश्वर प्राप्ती करू द्या म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. मनुष्याने किती जरी पद मिळवले, जास्तीत जास्त मनुष्य कुठल्या पदापर्यंत जाऊ शकतो? ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकतो. पण संत महात्मे सांगतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त झनी जडोदेशी. तिथंही माणसाचा कृतकार्य अर्थ नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगे सामर्थ्य. मग जेव्हा जीव केव्हा खऱ्या सुखाला प्राप्त होत असतो महाराज? जेव्हा त्या जीवाला परमात्म्याचं दर्शन होतं, जेव्हा परमात्म्याचं आत्मदर्शन होतं, जेव्हा त्या मनुष्य जीव परमात्म्याला यथार्थ स्वरूपाने ओळखतो तेव्हा जीव सुखी होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्र सांगतं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय शयंते चाष्य कर्मणी तस्मिन दृष्टे परावरे. जोपर्यंत परावराचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीव हा खऱ्या सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. मग आपलं जे काही साधन आहे, आपलं साधन जर सिद्ध करायचं असेल, जर आपल्या परावराचं म्हणजे परमात्म्याचं दर्शन करायचं असेल तर माध्यम काय? त्याला एकच माध्यम आहे. यो महानुभावम सेवते जया सद्गुरू तारू पुढे ज्ञानोबरे सांगतात. ज्याला श्रीगुरूची प्राप्ती झालेली आहे, ज्याला संत महात्म्याचं दर्शन झालेलं आहे, त्याला परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपण संतांचे चरण सोडून जर इतर साधन करू लागलो तर आपल्या त्या साधनामध्ये काय होणार आहे? मला साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास सेकीनं चुकती. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ साधन जर काय करायचं असेल, तुम्हाला जर आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच करा. काय करा? म्हणून संत असे अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. आपण काय केलं पाहिजे? साधू पुरुषांचं भजन केलं पाहिजे, संतांचं नामचिंतन केलं पाहिजे, संतांची आपण सेवा केली पाहिजे. त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्या पद्धतीने परमात्मा कृपा करतील ते साधन संत महात्मे आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये गोड विचार आलेले आहे. माऊली सांगतात शब्दजात आलोडिले योगाधिक अभ्यासिले ते तैची मनोये आपले जे सानुकूळ श्रीगुरु. तुम्ही किती साधन करा, किती तपश्चर्या करा, परंतु जोपर्यंत श्रीगुरूची कृपा होत नाही तोपर्यंत ते साधन सिद्ध होत नाही. विठ्ठल विठ्ठल संतांची भेट होणं अत्यंत महत्वाचे आहे. संतांचं दर्शन होणं अत्यंत महत्वाचे आहे. संतांची कृपा होणं अत्यंत महत्वाचे आहे. भाऊ अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो परमार्थामध्ये आपल्याला फार नाही कळलं तरी चालेल, एखादी शास्त्रातली प्रक्रिया नाही कळलं तरी चालेल, पण संत महात्मा ओळखायला यावा. विठ्ठल विठ्ठल कलियुगामध्ये काय झालेलं आहे? श्री तुकाराम महाराज सांगतात कलियुगामध्ये संत आणि असंत यांची भेळ मिसळ झालेली आहे. संत पण आणि असंत सुद्धा संतासारखेच दिसतात मला. दोन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारखी. श्री तुकाराम महाराज सांगतात. बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. दोघं बसलेले आहेत, दोघांच्या हातात तुळशीची माळ आहे, दोघांनी डोळे लावलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दोघांच्या हातात तुळशीची माळ आहे, दोघांनी डोळे लावलेले आहेत, पण त्यातला एक काय करतो? त्यातला एक विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात दोघांच्या हातात माळी आहेत, दोघांनी डोळे लावले आहेत, पण त्यातला एक झोप घेतो आणि एक जप करतो. एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेती झोप. पण झोप कोण घेतो आणि जप कोण करतो ओळखायला येणं कठीण आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. वर्म ओळखायला आलं पाहिजे आपल्याला. संत आणि असंत आपल्याला फरक कळला पाहिजे. बघा व्यवहारामध्ये माता माऊली संकटीच्या वेळेस बाजारामध्ये जातात, ते मडकं असतं, ते मडकं घेतानाही वाजून बघतात कच्चा आहे का पक्का आहे बघून बघतात. नवे नवे माता काय करतात त्या मडक्यामध्ये पाणी टाकून बघतात. त्यावेळेस दुकानदार म्हणतो आई आहे 10 रुपयाचं मडकं पण एवढं काय तपासून बघताय. त्यावेळेस ते आईसाहेब म्हणतात अरे तू काय खोटा पैसा घेणार आहेस का? तू जसा खोटा पैसा घेत नाही तसं आम्ही मडकंही फुटकं घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल. साधे व्यवहारातली वस्तू जर आपण इतकी तपासून बघतो तर ज्यांच्या सहवासात आपल्याला परमार्थ करायचं आहे त्यांना आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. स्वामी विवेकानंदाचं तुम्ही नाव ऐकलेलं आहे. त्यांची अशी चिकित्सक वृत्ती होती.
प्रवचन झाले की ते प्रवचन करणाऱ्या बुवांना म्हणायचे, बुवा ज्या देवाचं वर्णन तुम्ही केले त्या देवाला तुम्ही पाहिलं आहे का? ते म्हणायचे, आम्ही देवाचं फक्त परोक्ष वर्णन करतो, लांबून वर्णन करतो, देवाचा प्रत्यक्ष आम्हाला अनुभव नाही. 2 वर्ष ते प्रत्येकाला विचारत होते, 2 वर्ष विचारत होते, ज्या देवाचं वर्णन तुम्ही केले त्या देवाला तुम्ही पाहिलं आहे का? प्रत्येकजण म्हणायचे, आम्ही फक्त देवाचं परोक्ष वर्णन करतो. परोक्ष वर्णन करतो म्हणजे लांबून वर्णन करतो, शब्द ज्ञान आम्हाला फक्त, अनुभव ज्ञान आम्हाला नाही. पण सत्कर्माचा परिपाक झाला, पुण्य फळाला आलं, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि मग काय झालं, स्वामी रामकृष्ण परमहंसाचं दर्शन झालं, प्रवचन ऐकलं, नमस्कार केला, तसाच प्रश्न विचारला, स्वामीजी ज्या देवाचं वर्णन तुम्ही केलं त्या देवाला पाहिलंय का? ते अधिकार संपन्न सिद्ध महापुरुष होते, त्यांनी सांगितलं, तुला पाहायचं का? विठ्ठल विठ्ठल तुला पाहायचं का म्हटल्यावर नाही, नुसतं मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्मसायुज्य प्राप्त करून दिलं. स्वामी विवेकानंदांची चिकित्सक वृत्ती होती, नाही म्हटले मी याच्यावर थांबणार नाही, माझ्या गुरुला मी तपासून बघणार म्हटले. पंचवटी क्षेत्रामध्ये रामकृष्ण परमहंस राहत असताना रात्री 12 वाजता आश्रमातून बाहेर पडायचे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, माझे गुरु रात्री 12 वाजता बाहेर जातात, कुठं पाहिलं पाहिजे. तर रामकृष्ण परमहंसाच्या पाठीमागे विवेकानंद जायचे आणि रामकृष्ण परमहंस रात्री 12 वाजता भगवती काली मातेच्या मंदिरामध्ये जाऊन ध्यान करायचे. विठ्ठल विठ्ठल संत महात्मा आपल्या ओळखायला आला पाहिजे. लोकांचा स्वभाव असा असतो, एक सुभाषितकारांनी सांगितले, गतानुगतिके लोकेन लोकः पारमार्थिकः वालुकालिंग मात्रेन गतम मे ताम्रभाजनम. लोक कारणाचा शोध घेत नसतात, एकाने अनुकरण केलं की लोक तसं वागत असतात. एक उदाहरण तिथं दिलेलं, एक ब्राह्मण बुवा होते, पर्वकाळ होता, पर्वकाळामध्ये ते ब्राह्मण बुवा गोदावरीच्या स्नानाला गोदावरीच्या पात्रामध्ये आले. खूप लोक जमलेले होते, मग त्यांच्याजवळ तांब्या होता. त्यांनी म्हटलं, आता एवढ्या गर्दीमध्ये माझा तांब्या हरवल्याशिवाय राहणार नाही, मग काय करावं? तर त्या गोदावरीच्या पात्रातले जे काही वाळू आहेत, तटावरचे जे वाळू आहेत, वाळू उकरली, त्यात तो तांब्यात ठेवल्यावर महादेवाची पिंड ओळखू यावी म्हणून महादेवाची पिंड तयार केली. शेजारच्या एका ग्रस्तांनी पाहिलं, आज ब्राह्मण देवानी स्नानाच्या पूर्वीच पिंड तयार केली, ह्याचा अर्थ आजच्या पर्वकाळी स्नानाच्या पूर्वीच पिंड करण्याचा विधी असला पाहिजे. म्हणून ते स्नानाला गेले. आता हे स्नानाला गेल्यानंतर पिंड केल्यामुळे ह्यांनी पिंड केली, त्यांनी पिंड केली, म्हणून तिसऱ्याने केली, चौथ्याने केली, अशा 100 महादेवाच्या पिंडी तयार झाल्या. ब्राह्मण बुवा स्नान करून पाठीमागे येऊन बघतायत, पिंड तांब्या कुठे आहे? जिकडे तिकडे पिंडीच पिंडी दिसल्या. विठ्ठल विठ्ठल आता मला सांगा, कारणाचा शोध कोणी घेतला का? कारणाचा शोध कोणी घेतला नाही. एकाने अनुकरण केलं की एक माणसाची पद्धती, आंधळ्याचे काटे लागले आंधळे. एकाने एकाला गुरु केलं. इंजिनियर साहेब होते, इंजिनियर साहेबांनी एकाला गुरु केलं. आता इंजिनियर साहेबांनी त्यांना गुरु केलं म्हणून त्यांच्या शेजारच्या ग्रस्तांनी त्यांना गुरु केलं. त्यांना आम्ही विचारलं, तुम्ही त्यांना गुरु का केलं? त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं, आमच्या शेजारचे इंजिनियर साहेब आहेत ना, त्यांनी त्यांना गुरु केलं म्हणून आम्ही गुरु केलं. त्यांना आम्ही म्हटलं, बाबा फार झालं तर इंजिनियर साहेबाला बिल्डिंग बांधताना किती गोण्या सिमेंट आणि किती गोण्या खडी हे कळेल का? महात्मा कळेल हो. पण लोकांचा स्वभाव असा असतो, एकाने अनुकरण केलं की त्याच्या पाठीमागे जायचं. विठ्ठल विठ्ठल कारणाचा शोध घेण्याची वृत्ती माणसामध्ये फारशी नसते महाराज. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध कसोनी पहावे वरीला रंगानं भुलावे. संत महात्मा ओळखायला आलं पाहिजे आपल्याला. कलियुगामध्ये जर असं झाले, श्री तुकाराम महाराज सांगतात, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत. झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित भोसे. तुकाराम महाराज सांगतात, मनविती ऐसे ऐकतो संत न देखे जे हो डोळा कोणी. कलियुगामध्ये संत म्हणून घेणारे झाले, होणारे संत नाहीत महाराज, आहे का नाही? ते संत स्वतःचं बॅनर स्वतःच लावतात, आहे का नाही? अमुक अमुक संतांचं, अमुक अमुक राष्ट्रीय संतांचं प्रवचन आणि दर्शन सोहळा. आम्ही म्हणतो प्रवचन सोहळा ठीक आहे, दर्शन सोहळा कशाला पाहिजे? प्रवचन कुणाचंही ऐका, उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, काय हरकत नाही. चांगले शब्द कोणाच्या मुखातून ऐकायला येत असेल तर ऐकायला हरकत नाही. पण दर्शन फक्त ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं. विठ्ठल विठ्ठल स्वतःचे देव म्हणून पूजा करून घेतात, स्वतःचं दर्शन करून घेतात. परिणाम काय होतो ते मी सांगायला नको, आपण सर्वजण
अनुभव तर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात कलियुगामध्ये संत मनवणारे पुष्कळ झाले. हिर्याईच्या गारा दिसते दुरोन तुका म्हणे घनन भेटे. तो पावसाळ्यामध्ये ओढ्याला इतके पाणी येतं महाराज, असं वाटतं काही खरं नाही आता, पण पाऊस थांबल्या तिथं ओढा आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संतत्व जे आहे, संतत्व आपलं कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, संतत्व आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. बाह्य उपाधीवरून संतत्व कधी सिद्ध होत नसतं. संतांचं लक्षण करत असताना दोन प्रकारे संतांचं लक्षण सांगितलं, एक बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण. पण बाह्य लक्षणावरून संतत्व सिद्ध होत नसतं. बाह्य लक्षण काय आहे? गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळारे. श्री तुकाराम महाराज सांगतात गोपीचंदनाची उटी असणं, तुळशीची माळ असणं ठीक आहे लक्षण, पण एवढ्या लक्षणावर संतत्व मात्र सिद्ध होत नाही. म्हणून लक्षण कसं पाहिजे हो? दोषत्रयाने रहित पाहिजे, आहे की नाही. लक्षणामध्ये अव्याप्ती नसावी, अतिव्याप्ती नसावी, असंभव अशा प्रकारचा कुठलाही दोष नसावा. लक्षण या दोषत्रयाने रहित असलं पाहिजे. मग ते लक्षणाचं चिंतन करत असताना बाह्य उपाधीवरून संतत्व सिद्ध होत नाही, बाह्य वेशावरून संतत्व सिद्ध होत नाही. श्री तुकाराम महाराज सांगतात भगवं वस्त्र धारण केलं. भगवं वस्त्र धारण केलं म्हणून संत होतो का हो? नाही होत महाराज. दाढी जटा वाढवली, दाढी जटा वाढवली म्हणून संतत्व सिद्ध होतं का? जंगलात गेला, डोंगरात गेला, कपारीत राहिला, संतत्व सिद्ध होतं का हो? संतत्व सिद्ध होत नाही. श्री नाही संतपण मिळते हाटी हिंडता कपाटी राणीवनी. हिंडता कपाटी राणीवनी. हिंडता हाटी हिंडता कपाटी राणीवनी. हिंडता कपाटी राणीवनी. नाही संतपण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणीवनी. रानावनामध्ये गेला, कपाटामध्ये गेला, संतत्व सिद्ध होत नाही. पहा, भगवं वस्त्र धारण केले तरी संतत्व सिद्ध होत नाही. जर भगवं वस्त्र धारण केलं जर संतत्व सिद्ध होत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात श्वानाचा सहजच भगवा रंग आहे. मग त्या श्वानालाही महात्मा म्हणावं लागेल. आपण त्या श्वानाला महात्मा म्हणतो का हो? महात्मा म्हणत नाही. बहुतेक कुत्रे भगव्या रंगाचे असतात. ज्यार्थी तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान, काळे पांढरे कुत्रे कमी असतात, भगव्या रंगाचे कुत्रे जास्त असतात. म्हणून महाराज सांगतात भगवं वस्त्र धारण करून जर संतत्व सिद्ध होत असेल तर श्वानालाही आपल्याला महात्मा म्हणावं लागेल. पुढं चला, तुकाराम महाराज सांगतात तर दाढी जटा वाढवून जर संत महात्मा सिद्ध होत असेल तर तरी जंबू वेशा सहज स्थिती. अस्वलाच्या सर्वांगावर केस आहेत. त्या साधूच्या फक्त डोक्यावर आणि गालावरच केस आहेत, पण त्या अस्वलाच्या मात्र सर्वांगावर केस आहेत. मग अस्वलाला तर महाराज महामंडलेश्वर म्हणावं लागेल. आपण म्हणतो का हो? म्हणत नाही महाराज. तसं होत नसतं. बाह्य वेशाने संतत्व कधी सिद्ध होत नाही. पण डोंगरात गेल्यानंतर जर संतत्व सिद्ध होत असेल तर आपल्या घरातल्या बेळामध्ये सुद्धा उंदीर राहतो. मग त्या उंदराला आपण महात्मा म्हणतो का हो? म्हणत नाही. तुका म्हणे ऐसे कासया करावे देहासी दंडावे वावगेची. श्री तुकाराम महाराज सांगतात. म्हणून संत महात्मा दोन्ही दिसती सारखी आहे की नाही. माऊली सांगतात तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वता नव्हे नवल देखे. स्पर्शाची तरी जाणे परिमळू सेवी घराणे अवस्त्रोचित बोलणे तहे हाते. महात्मा आहे की नाही. आता बघा, जसा आपला काळा गोरा रंग आहे तसा महात्मा झाला म्हणजे काय लाल हिरवा रंग होतो का? जसं आपण कानानेच ऐकतो, डोळ्याने पाहतो, वाणीने बोलतो. महात्मा झाला म्हणजे कानाने जेवण करतो, डोळ्याने ऐकतो, असं कधी घडतं का हो? नाही. सगळे व्यवहार आपल्यासारखेच असतात. प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज होते, पैलवान होते, लोणी साखर खायचे. मग एक मनुष्याला म्हटले महाराज तुम्ही तर साधू आणि लोणी साखर खाता. त्या सद्गुरू जोग महाराज म्हणले तुझं म्हणणं काय? मग आमून खाऊ का? आमून तर म्हैस खाते, मग म्हशीलाही साधू म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. जसं आपल्या माईक रूपानं दिसतो, साधूला काही माईक दिसत नाही का? त्यालाही माईक रूपानंच दिसत असतो. त्यांच्या क्रिया आपल्या क्रिया सारखेच असतात. फक्त त्यांच्या समजुतीमध्ये ना आपल्या समजुतीमध्ये मोठा फरक असतो. त्यांना जर विचारलं आपण कोण आहे, ते सांगतात मी वासुदेव तत्वता आहे की नाही, विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची शिर. आणि तुम्हा आम्हाला विचारलं आपण कोण आहे, आपण या देह खोड्यामध्ये अडकलेला असतो. देहाला मी म्हणतो, देह संबंधी पदार्थाला माझं म्हणतो. हा जनको हे माता, हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना. ह्या जड वस्तूशी आपण तादात्म्य करतो. देह संबंधी पदार्थाला आपण आपलं म्हणतो, देहाला आपण मी म्हणतो, देह संबंधी पदार्थाला आपण माझं म्हणतो. आपली ही धारणा अशी असते. पण संतांची धारणा काय असते? वसुधैव कुटुंबकम, हे विश्व माझं घर आहे. मी कोण आहे? मी स्वतः पांडव म्हणजे मी वासुदेव आहे, अशी त्यांची समजूत असते. म्हणून त्यांच्या विचारामध्ये आपल्या विचारामध्ये खूप मोठं अंतर आहे. संतत्व हे बाह्य वेशावर कधी सिद्ध होत नसतं. थोडंसं चिंतन करा. एक श्री तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. श्री तुकाराम महाराज सांगतात नव्हते ते संत करिता कवित्व संताचे ते आप
युक्त नव्हती संत. कवित्व केलं तरी संतत्व सिद्ध होत नाही. आता कलियुगामध्ये तर असं झालं, उष्ट्या पत्रावळी करुण्या गोळा दाखवी ती कळा कवित्वाची. याचं एक पद घ्यावं, त्याचं एक पद घ्यावं, त्याचं एक पद घ्यावं, शेवटी आपलं नाव लावावं. तुकाराम महाराज सांगतात, घरोघरी झाले कवी नेणे प्रसादाची चवी. त्यांचं कवित्व म्हणजे कसं असतं हो, जर बोलायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, संतांचं वर्णन करतात, मोकळे मन रसाळवाणी. त्यांची रसाळवाणी नसते, रटाळवाणी असते. विठ्ठल विठ्ठल. आता ते त्यांच्या कवित्वामध्ये काय आनंद असतो का हो? नाही. महाराज सांगतात, ज्ञानोबा सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. कवित्व असावा, नुसतं कवित्व नसो, त्यामध्ये मधुर असलं पाहिजे, रसिकत्व असलं पाहिजे. पण नुसतं मधुर पण नको. काही काही लोक खूप गोड बोलतात, साहित्यिक लोक गोड बोलत असतात, पण त्यांच्या गोड बोलण्यामध्ये परतत्वाचा स्पर्श नसतो, श्रद्धेचा अभाव असतो. संत महात्मा ते एकेरी भाषेमध्ये बोलतात, म्हणून साहित्यिक गोड बोलतात, पण त्यांच्यामध्ये परतत्वाचा स्पर्श नसतो. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, कवित्व असावं, त्या कवित्वामध्ये प्रसाद असावा, रसिकत्वाचा प्रसाद असावा, मधुर असावं. नुसतं मधुर नको, मधुरावाणीच्या नका पडो भरी, जाल यमपुरी भोगावया. तुकाराम महाराज सांगतात, नुसतं मधुरवाणी ऐकू नका, जाल यमपुरी भोगावया. मग त्या मधुरवाणीमध्ये परतत्वाचा परब्रह्माचा स्पर्श असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात, संतांच्या घरात जन्माला आला संतत्व सिद्ध होत नाही. तुकाराम महाराज त्या काळात लिहून ठेवलं बघा. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले, आत्मानुभव नो हे मिराशे, वाटाला वे गोत्रजासे, लहान विरक्त असे जे देहभावे सांडलेले. वंश परंपरेने पित्याला आपली संपत्ती मुलाला देता येते, पण वंश परंपरेने पित्याला आपलं ज्ञान मुलाला देता येत नाही. श्री नाथ महाराज वर्णन करतात, संताचे ते आप्त नव्हती संत, येथे नाही वेश शरत आडनाव. इथं वेश चालत नाही, आडनाव चालत नाही. आमचा वेश संताचा आहे म्हणून आम्ही संत आहोत का हो? नाही, आपण संत नाही आहे, आपला वेश फक्त संताचा आहे. महाराज काय झालेलं आहे, हा पांढरा वेश ज्ञानोबाने धारण केला, उत्तर हिंदुस्थानामध्ये भगवं वस्त्र आचार्यांनी धारण केलं, परिणाम त्या वस्त्रामध्ये मिसळ निर्माण झाली. महाराज उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो, कोणी जरी भगवं वस्त्र धारण केलं, या बसा म्हणतात, संत आले म्हणतात, आहे की नाही. त्यांना जेवायला पहिला मान असतो, पहिल्या पंक्तीला बसवलं जातं. जर त्यांना दक्षिणा कमी दिली तर उठून निघून जातात. विठ्ठल विठ्ठल काय नाही महाराज, भगवं वस्त्र असताना मग काय करतात, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे नाही गांजाचे पवाडे. उत्तर हिंदुस्थानामध्ये बघा तुम्ही, उत्तर हिंदुस्थानामध्ये गेल्यानंतर भगवं वस्त्र असतं, लांब लांब जटा असतात, दाढी असते. मग काय करतात ते, काय माळ जपत नसतात, काय नाही. बघा तुम्ही त्यांच्या पुढं ते ठेवलेलं असतं. महाराज शिवी भांग अप्पू तंबाखू उदंड परितो अखंड भ्रांती माझी. परिणाम काय झाला, मिसळ झाली, भगव्या वस्त्रामध्ये मिसळ झाली. श्री ज्ञानोबा श्री तुकाराम महाराजांनी पांढरं वस्त्र धारण केलं, धोतर धारण केलं, बंडी धारण केली, फेटा धारण केला. परिणाम काय झाला, पांढऱ्या वस्त्रामध्ये मिसळ निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगता ते वेश चालत नाही. नव्हती ते संत धरिता भोपळा, भोपळा धारण केला, माळा मुद्रा धारण केला. बघा ऐका, गळ्यामध्ये माळ घातली तर माळकरी होईल, संत होणार नाही. कथा केली तर कथेकरी होईल, संत होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी शेवटी सांगून ठेवलं, नव्हते ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नव्हते संत. कीर्तन केलं, पुराण सांगितलं, कथा सांगितली तरी संत होत नाही, याचा अर्थ उलटा करू नका. गुरुवरे सांगत असतात, संत महात्मे कीर्तन करतात, प्रवचन करतात, कथा करतात, पण जे जे कीर्तन प्रवचन करतात, जे जे कथा करतात ते संत असतात असं नाही. विठ्ठल विठ्ठल. मग संत कुणाला म्हणायचं? मिथिला नगरीमध्ये जी पिंगला नावाची वेश्या आहे, पिंगला नावाची वेश्या आहे, ती संध्याकाळच्या समयाला परपुरुषाची वाट बघते. वेळ निघून जाते, कोणीही येत नाही. परमात्मा तिच्यावर प्रसन्न होता, तिच्या अंतकरणातली आशा संपून जाते. तिच्या मुखातले शब्द आहेत, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ती पिंगला म्हणते, पहा संतम समीपे रमण प्रतिप्रदम वित्तप्रदम नित्य मिमाम विहाय अकामदम दुःख भयादि शोक मोहप्रदम तुच्छ महम भजज्ञा. संतम समीपे रमण प्रतिप्रदम. ते पिंगला म्हणते, संत म्हणजे सत्वस्तू माझ्या हृदयामध्ये असताना मी अकामी पुरुषाची इच्छा करत होते, माझ्यावर देवाची कृपा झाली आणि माझ्या हृदयातली सगळी आशा संपून गेली. संत शब्द आहे, संत शब्दामध्ये सद्धात्व आहे, सद्धात्व ब्रह्मवाचक आहे. मग संत कोणाला म्हणायचं? जे आसार देहाचं, ज्यांनी आसार देहाचा निराश केला आहे आणि जे ब्रह्माशी आत्मस्वरूपाशी ऐक्य त्यांनी प्राप्त करून घेतले त्यांना संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे नाही निरसला देह,
तोवरी आघवे संसारिक देहाच्या निरसने पावे जया ठाया माझी ऐशी काया जव नव्हे करी वृत्ती संत तो संत जाणा समर्थ रामदास स्वामी सांगतात. जो आपल्या वृत्तीचा बाध करतो, वृत्ती नाहीशी करतो, वृत्तीला मारतो, मन मारून उन्मन करा ताटे उघडा. ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताबाई महाराज सांगतात मनाला काय करा, बाध करा, मनाला मारून टाका. मन एकदा मनाचा बाध झाला रे झाला मग जे तर संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, सरोवर आटलं की प्रतिमाही नाहीशी होते. तसं मन मन मनपण शिल्लक नाही राहिलं मग तेच मन ब्रह्मस्वरूप होतं. विठ्ठल विठ्ठल मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. म्हणून संत कुणाला म्हणावं, ज्यांनी आसार देहाचा निराश केला आहे आणि जे सत्वस्तूशी जे आत्मस्वरूप झालेले आहेत, जे परब्रह्मस्वरूप झालेले आहेत, जे अनुभवाने अनुरेणूया थोकडा तुका आकाशा एवढा, जे अनुभवाने देवा एवढे झालेले आहेत त्यांना संत म्हणा. श्री तुकाराम महाराज सांगता विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांच्या चित्ताचा विषय नारायण झालेला आहे. एक धरीला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. ज्यांना फक्त रुक्माईचा पतीच आवडतो, सर्वसंगी विठ्ठला तो एकला आवडशी. ज्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काही आवडत नाही, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्यांना पांडुरंगाशिवाय नारायणाशिवाय दुसरं काही आवडत नाही त्यांना संत म्हणा. असं श्री निळोबाराय महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. त्याची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही टाना टोला नेनती काही टाना टोला ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोला नेनती काही टाना टोला टाना टोला. त्याची संत त्याची संत ज्यांचा हे तर विठ्ठल श्री निळोबाराय महाराज दुरुक्तीनं सांगतात. दुरुक्ती केव्हा झाली जाते, आधारात दुरुक्ती असं म्हटलेलं आहे. एखादा विषय महत्त्वाचा विषय असेल, तो जर दृढ करायचा असेल, सिद्धांत पटवून द्यायचा असेल तर मनुष्य काय सांगतो, दोनदा सांगतो. जिथं प्रेम असतं तिथं मनुष्य पुष्कळ वेळा बोलत असतो. श्री निळोबाराय महाराज आपल्या सिद्धांत पटवून सांगतात. संत त्यांनाच म्हणा, संत त्यांनाच म्हणा ऐका, कारण फसगत होण्याची शक्यता आहे. कलियुगामध्ये तर नक्कीच फसगत होते. मग श्री निळोबाराय महाराज सांगतात संत कोणाला म्हणा, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत म्हणजे आवड, ज्यांच्या वृत्तीचा विषय, ज्यांची इच्छा, ज्यांच्या बुद्धीचा निश्चय एक परमात्मा झालेला आहे. ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. मग आम्ही बोलून गेलो अवघी देवावरी माया. संतांना देवच आवडतो, आपल्याला देव आवडतो, संतांना देवच आवडतो. चक्राला अत्यंत महत्त्व आहे. आपल्याला देव आवडतो, संतांना देवच आवडतो. ह्याचा अर्थ संतांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही आणि आपल्या देव सोडून बाकीचं सगळं आवडतं. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचं प्रेम सर्वस्वी प्रेम फक्त श्री पंढरीनाथ परमात्म्यावर आहे. आपलं सर्वस्वी प्रेम पंढरीनाथ परमात्म्यावर नाही. महाराज चिंतन करा. ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केले. पाषाणाच्या माथा हांडी फुटली पार्था जीवी तैसी सर्वता कुटके झाले. एखादा डेरा असावा, तो डेरा एखाद्या दगडावर फोडावा, त्या डेऱ्याचे तुकडे तुकडे होतात. तसे आपल्या चित्ताचे तुकडे तुकडे झालेले आहेत. एका चित्तामध्ये स्त्री, एका चित्तामध्ये धन, एका चित्तामध्ये बँक बॅलन्स, एका चित्तामध्ये जमिनीचे तुकडे, आणि शिल्लक राहिली जागा तर कुठंतरी कोपऱ्यामध्ये पांडुरंगाला आपण जागा देतो. आता सांगा देव आपल्या हृदयामध्ये राहील का महाराज? नाही. देव मंदला किंवा साठवणीचे रुंदले जागे अशा प्रकारे श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. आपल्या चित्ताची विभागणी झाली. एक साधू महात्मा होते, त्यांनी भगवान शंकराचं आराधन केलं. भगवान शंकराचं आराधन केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. त्यांनी एक फळ दिलं. साधू महात्म्यानं सांगितलं महात्माजी तुम्ही जर हे फळ खाल्लं तर अमर व्हाल म्हटले. ते साधू महात्म्याने विचार केला आता मी अमर होण्यात काय अर्थ आहे म्हटले. आपल्या देशाचा राजा जो आहे, आपल्या देशाचा राजा धर्मनिष्ठ राजा आहे, आपण काय करावं, त्या राजाला ते फळ द्यावं अशी इच्छा निर्माण झाली. आणि मग ते फळ घेऊन राजाकडे आले. राजाला म्हटले राजेसाहेब तुम्ही धर्मनिष्ठ आहात,
काय करा, हे फळ घ्या, अमर व्हा आणि धर्मानं प्रजेचं पालन करा. तो राजा एकांतामध्ये जातो, विचार करतो मी फळ खाईन अमर होईन, पण माझं जिच्यावर प्रेम आहे ती मेली तर मी फळ खाऊन अमर राहून काय उपयोग आहे. राजाचं प्रेम असतं राणीवर. मग तो राजा काय करतो, राणीला बोलवतो, राणी साहेब हे फळ घ्या, तुम्ही अमर व्हा, त्यातच मला आनंद आहे. राणी फळ घेते, राणी एकांतामध्ये जाते, राणी विचार करते मी फळ खाईन अमर होईन, पण माझं ज्याच्यावर प्रेम आहे तो मेला तर राजाचं प्रेम असतं प्रधानावर, मग राणीचं प्रेम असतं प्रधानावर. राणीसाहेब काय करतात, त्या प्रधानाला बोलवतात, ते फळ प्रधानाला देतात. तो प्रधान विचार करतो मी फळ खाईन अमर होईन, पण माझं जिच्यावर प्रेम आहे ती मिली तर त्या प्रधानाचं प्रेम असतं दासीवर. मग तो प्रधान काय करतो, ते जे फळ असतं त्या दासीला देतो. ते दासी जाते, विचार करते मी फळ खाईन अमर होईन, पण मी जर अमर झाले तर मला जन्मभर दास्यत्वच करावं लागेल. त्यापेक्षा आपल्या देशाचा राजा कसा आहे, धर्मनिष्ठ आहे, आपण काय करू, हे फळ राजाला देऊ, राजा अमर होईल आणि प्रजेचं पालन करेल. बघा फळ कसं कुठून कुठं आलं बघा, विचार करा. साधूकडून ते राजाकडे गेलं, राणीकडून प्रधानाकडे आलं, प्रधानाकडून दासीकडे आलं, दासीकडून परत ते फळ राजाकडे आलं. राजाने ओळखलं हे तर फळ मी राणी साहेबाला दिलं होतं. दासीकडे कसं काय आलं, सगळा इतिहास त्या राजाच्या डोक्यामध्ये आला. तेव्हा राजा विचार करतो, याम चिंतयामी सततम मैसा विरक्ता, जिचं मी रात्रंदिवस चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे. तिचंही एखाद्या अन्यावर प्रेम आहे, त्याचंही अन्यावर प्रेम आहे, त्याचंही तिच्यावर प्रेम आहे. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याची प्रेमाची विभागणी झाली. त्यावेळेस तो राजा म्हणतो, धिक्तांच तंच इमांच मांच मदनांच, त्या राणीचा धिकार असो, प्रधानाचा धिकार असो, त्या दासीचा धिकार असो, नव्हे नव्हे माझा धिकार असो, नव्हे नव्हे त्या मदनाचा धिकार असो. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याच्या प्रेमाच्या अशा प्रकारची विभागणी झालेली आहे. पण संतांचं जे प्रेम असतं, महाराज बघा एका अधिष्ठानामध्ये एक वृत्ती राहत असते. महाराज सांगता एक धरीला चित्ती, प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निदानी नव्हे तसे. कोणी म्हणले प्रपंच करू परमार्थ करू, तसं होत नसतं. एक तर हृदयामध्ये राम राहतो, नाहीतर एक तर हृदयामध्ये काम राहतो. दोन्ही एका अधिष्ठानामध्ये राहत नसतात. बघा ज्यावेळेस रावण भगवती सीता मातेला अशोकवनामध्ये आणतो, अशोकवनामध्ये आणल्यानंतर काय होत असतो, भगवती सीता मातेची प्राप्ती व्हावी म्हणून रावण प्रयत्न करतो, पण देवी सीता मातेची प्राप्ती काय होत नाही. त्यावेळेस मंदोदरी आहे, पतिव्रत आहे. मंदोदरी काय म्हणते, मालकाला म्हणते, मालक आपण राक्षस आहोत, आपण कपटी आहोत, आपल्याला माया करता येते, तुम्हाला सोपं सांगते म्हणे, तुम्हाला देवी सीता मातेची प्राप्ती करून घ्यायची ना, एक करा, तुम्ही रामाचं रूप घ्या म्हटले. रामाचं रूप जर तुम्ही धारण केलं देवी सीता माता तुम्हाला प्राप्तच होतील म्हटले. त्यावेळेस तो रावण मंदोदरीला म्हणतो, बाई मला काय मूर्ख समस्येस काय म्हटले, मला काय कळत नाही का, तुला माहिती काय म्हटले, मी जर रामाचं रूप धारण केलं की माझ्या मनात कामच राहत नाही म्हटले. विठ्ठल विठ्ठल. विचार करा, खोटं नाटकानं जरी रामाचं रूप धारण केलं तर काम राहत नाही, प्रत्यक्ष राम झालं तर काय होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला एक उदाहरण सांगतो, घडलेलं उदाहरण सांगतो. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा जुना चित्रपट आहे, तुम्ही पाहिला असेल कदाचित, श्री तुकोबारायांचा. त्यामध्ये ते विष्णुपंतांनी काम केलेलं आहे, श्री तुकोबारायांचं काम केलेलं आहे, तुकोबाराचं त्यांनी पाठ केलेलं आहे. बघा त्यांनी जेव्हा श्री तुकोबारायांचं पाठ केलं तो चित्रपट तयार झाला, ते तुकोबारायांची भूमिका त्यांनी केली. परिणाम असा झाला, नुसतं नाटकाने ते तुकोबाऱ्या झाले आहे की नाही, नुसतं नाटक केलं, तुकोबाऱ्यांचं पाठ त्यांनी बजावलं. परिणाम असा झाला त्यांनी आयुष्यातला संसारच सोडून दिला. विठ्ठल विठ्ठल. खोटं जर आपण देवाचं नाटक केलं तर एवढा परिणाम होतो. खरंच जर आपण गाथा वाचून तुकोबाऱ्या झालो तर काय होणार आहे विचार करा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य जे आहे, श्री तुकाराम महाराज सांगतात, निळोबाराय महाराज सांगतात, ज्यांचा हेत विठ्ठली, हेत म्हणजे ज्यांची आवड, महाराज सांगतात एक विषय तो सकळाचा हरी, त्याचे आवडीने आवडी इतरी, किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पांडुरंग. तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला चंद्रभागा श्री पुंडलिकराय पांडुरंग परमात्मा पंढरपूर सोडून आम्हाला दुसरं काही आवडत नाही. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही त्यांना संत म्हणा. अशा प्रकारे मग आता लोकांचा स्वभाव असा असतो, लोकाला संत तो जे काही लक्षण सांगत असतं, लोकाला असं वाटतं कोणी चमत्कार केला, जादूटोना केला तर मोठा संत आहे असं माणसाला वाटत असतं. पण तो निळोबाराय महाराज सांगतात, संत कोणाला म्हणावं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नेनती काही नाटोना, 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 नेनती
नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी नामस्मरण वाचोनी नेनती काही टाना टोना 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 नेनती काही टाना नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून श्री तुकनिळोबाराय महाराज सांगतात. संत महात्मा कोणा म्हणून संताचं लक्षण सांगत असताना ते संत महात्मे काय करतात? नामस्मरण सोडून दुसरं काहीच करत नाहीत. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. सध्या कलियुगातल्या लोकांना असं वाटतं कोणी एखादा चमत्कार केला, जादूटोना केला तर तो महात्मा असेल, संत महात्मा असेल असं सामान्य लोकांना वाटत असतं. पण ऐका, कलियुगामध्ये मंत्रटोना जादूटोना कोणी करू शकत नाही. विठ्ठल 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 आणि जादू टोना चमत्कार करणं हा संतांचा स्थायी स्वभाव नाही महाराज. संतांनी चमत्कार केला पण चमत्कार केला म्हणून संत मोठे आहेत असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, ज्ञानोबाने रेडा बोलवला, ज्ञानोबाने रेडा बोलवला, भिंत चालवली म्हणून माऊली मोठे आहेत का हो? नाही नाही. पण माऊलीने भिंत किती वेळा चालवली हो? फक्त एकदाच चालवली. माऊलीने रेडा किती वेळा बोलवलं? फक्त एकदाच बोलवलं. का म्हटले खेळ केला का माऊली? चला तिकीट काढा काढा रेडा बोलवायचा असं केलं का माऊलीने? नाही. महाराज वर्णन करतात रेडा बोलवला, भिंत चालवली. प्रसंगवशामध्ये चांगदेव महाराजांचा गर्व परिहार करण्यासाठी महाराज सांगतात येड्यामुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्राह्मणाचा गर्व परिहार करण्यासाठी श्री ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. चांगदेव महाराजांचा गर्व परिहार करण्यासाठी माऊलीने भिंत चालवली. माऊलीने भिंत चालवली म्हणून माऊली मोठे आहेत का? नाही. माऊलीने रेडा बोलवलं म्हणून माऊली मोठे आहेत का? नाही. तर माऊलींचं मोठे पण कशामुळे आहे? माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली म्हणून माऊली मोठे आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे भिंत चालवणे किंवा जी निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. माऊलींच्या चरित्रामध्ये खूप चमत्कार आहेत. मेले माणूस जिथं उठवेल, सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. जी काही पितर लोक आहेत दृश्य पितर लोक केले, स्वर्गातले पितर जेवायला बोलवले, मशीद बोलवले, पुष्कळ पुष्कळ ज्ञानोबांनी चमत्कार केले. ज्ञानोबांनी हेच चमत्कार केले म्हणून मोठे आहेत का? ज्ञानोबांचा सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल सध्या कलियुगामध्ये लोक चमत्काराला खूप महत्त्व देतात. ऐका नाही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. श्री गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ थोडं गावामध्ये भिक्षेला आले. भिक्षेला आल्यानंतर गोरक्षनाथ महाराज भिक्षेला जाऊ लागले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथाला म्हणतात, अरे बाळ गोरक्ष, दररोज तो भिक्षेला जात असतो, आज भिक्षेला जाऊ नको, आज मधुकरीला मी जातो म्हटले. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथाला म्हणतात, गुरुजी तुम्हाला मधुकरी मागण्याची सवय नाही, तुम्ही जाऊ नका, मी जाईन म्हटले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले, नाही गुरुजी आज तू जायचं नाही म्हटले, आज मी काय करेन, स्वतः भिक्षेला जाईन. स्वतः मच्छिंद्रनाथ महाराज गावामध्ये भिक्षेला आले. आता मच्छिंद्रनाथ महाराज कोण आहेत विचार करा. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्रनाथाने मंत्र सांगितला, मंत्र बोलले, एक कटोरा आटा देंगा तो उसको ब्रह्म दिखाऊंगा. काय शक्ती आहे महाराज. सामर्थ्य नव्हतं त्यांच्याकडं, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती. त्याने बोलताना असं बोलले, एक कटोरा आटा देंगा उसको ब्रह्म दिखाऊंगा. लोक म्हणाले जर कटोरावर आटा मिळत नसेल तर ब्रह्म कशाला दाखवते म्हटले. काय नाही, लोकांनी विश्वास ठेवला नाही महाराज, कुठंच पीठ मिळालं नाही. रिकामं कटोरा घेऊन माघारी आले. गोरक्षनाथ महाराज गुरुजींना म्हणाले, गुरुजी तुम्हाला म्हटलं होतं मी, तुम्ही मधुकरीला जाऊ नका, तुम्हाला मागण्याची सवय नाही, आता मी जाऊन येतो म्हटले. मग गोरक्षनाथ जे आहेत, गोरक्षनाथ महाराज मधुकरीला गेले नाहीत, चौकामध्ये गेले. चौकामध्ये गेल्यानंतर 20 फूट जे काय अंतरावर आधांतरी आसन लावलं, वर उडाले आकाशामध्ये, 20 फूट वर आसन लावलं. आणि मग लोक आले, म्हणाले साधू असावं तर असा असावा. विठ्ठल विठ्ठल. लोकांना ब्रह्म दाखवणार साधू नकोय आता. विठ्ठल विठ्ठल. लोकाला धनसंपत्ती ऐश्वर संसारातले भोग मुलं बाळ मिळाले म्हणजे लोक म्हणतात हा साधू आहे. पण ब्रह्म देऊ लागला, लोक म्हणतात हा काय साधू नाही. गोरक्षनाथाने आसन मांडलं,
गोरक्षनाथांनी आसन मांडलं, आदांतरी मांडलं. मग काय विचारता महाराज, पुरणपोळ्या, लाडू, जिलेबी, सफरचंद, सगळे फळं सगळेच्या सगळे ताटं पुढं आणले. मला सांगा, चमत्कार केल्याने कधी साधू होत असतो का? बघा, लोकाला ब्रह्म दाखवण्याची शक्ती मशीननाथाच्या ठिकाणी आहे, पण जगाला ब्रह्म नको आहे. जगाला काय पाहिजे? संसारातले भोग वस्तू पाहिजे. विचार करा, संताजवळ लोकाला जे पाहिजे ते संताजवळ नाही आहे, लोकाला जे पाहिजे ते संताजवळ नाही, संताजवळ जे आहे ते लोकाला नको आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात, नेण्याती काही टानाटोना, नामस्मरणा वाचून. संत महात्मे कधी काय करत नाहीत? टानाटोना करत नाहीत. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. डॉक्टर जर पेशंटला वाचवत असते तर लोकांनी देवाचं भजन केलंच नसतं. डॉक्टर कधी पेशंटला वाचवत नसतो, पांडुरंग पेशंटला वाचवत असतो. विठ्ठल विठ्ठल. नवे नवे ते डॉक्टर सुद्धा सांगतात, काय करा, आता देवाचं भजन करा, आम्ही ऑपरेशन करतोय म्हणे, पण आमच्या हातात काही नाही, देवाची जर कृपा झाली तर ऑपरेशन सक्सेस होईल. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, अंगी दैवत संचरे तेथे काय उरे. तुकाराम महाराज सांगतात, एक तुकाराम महाराज पूर्वीचं जुनं उदाहरण दिलेलं आहे. अंगी घेऊन या वारे दया देती, तया भक्ता हाती चोट आहे, देवारा बैसोनी हलविती सुपे, ऐसी पापी पापे लिंपत येती, तयाचे स्वाधीन दैवते असते, तरी का मरते त्यांची पोरे. तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा, भक्त कानोबाचा तोही नहे. तुकाराम महाराज सांगतात, काही लोकांच्या अंगामध्ये येतं, अंगामध्ये आल्यानंतर लोक काय म्हणतात, त्यांच्या अंगामध्ये देवी आली असं म्हणतात. मग आमचं असं म्हणणं आहे, जर माणसाच्या अंगात जर देव येत असेल, देवी येत असेल, तर काय होणार आहे? अंगी दैवत संचने. मग तेथे काय वरे? अहो, ज्या भाग्यवान पुरुषाच्या हृदयामध्ये, शरीरामध्ये देवीचा प्रवेश होत असेल, देवाचा प्रवेश होत असेल, मग तेथे काय वरे? तिथं संसार राहील का हो? तिथं संसार राहणार नाही. ज्या अर्थी ज्यांच्या अंगामध्ये देवी येऊन त्यांच्या अंगामध्ये जर देव येऊन सांसारिक पदार्थाची इच्छा करत असेल तर देवी नक्कीच येत नाही, नक्कीच महिषासुर येत असेल. विठ्ठल विठ्ठल. महाराज वर्णन करतात, अंगी दैवत संचरे. मग तेथे काय वरे? एक जर देव आपल्या हृदयामध्ये आला, ज्याच्या हृदयात देव आला, तो संसाराची इच्छा करील का? ज्या अर्थी हृदयामध्ये देव येऊन संसाराची इच्छा करतोय त्या अर्थी नक्कीच देव नाही, राक्षस हृदयामध्ये आला असं समजावं लागत असतं. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे पाणी अंगारा जायचा. काय काय लोक भस्म देतात, काय काय अंगारा देतात. अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात, भक्त कानोबाचा तोही नोहे, त्यांना सुद्धा भक्त म्हणू नका. श्री तुकाराम महाराजांनी सगळ्याचा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. संत महात्मे कधीही टानाटोना करत नसतात. थोडंसं चिंतनकारी एक उदाहरण सांगतो. लहान लहान मुलं असतात, मग तो गरुड्याचा खेळ खेळणारा गावामध्ये येतो. गावामध्ये आल्यानंतर लहान लहान मुला जवळ करतो, बघा बघा म्हणतो, हातामध्ये खापर असतं, हातामध्ये खापर असतं. मुलांना दाखवतो, लहान मुलांना काय कळतं, बघा माझ्या हातात खापर आहे. मुलांना म्हणतो, आता या खापराचं मी काय करणार? सोनं करणार, सोनं करणार. मग चलाही करतो, त्यांच्या पुढे हात पसरतो, असं फिरवतो. आता लहान मुलांना काय कळतं हो? चलाकी करतो, फिरवता फिरवताना तो खापर टाकून देतो, सोन्याचं नाणं ठेवतो आणि मुलांना दाखवतो, बघा काय निघालं? सोनं निघालं. मग ते लहान लहान मुलं म्हणतात, बघा काय जादूगार आहे. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, त्याच्या जर हातात खापराचं जर सोनं होत असतं तर घरोघर भिक्षा मागत गेला असता का? भीक मागत गेला असता का? भीक मागत गेला नसता. म्हणून चमत्कार जे आहे, संत महात्मे अशा प्रकारे चमत्कार, जादूटोना हे अत्यंत क्षुल्लक बाब आहे. संतांनी किती चमत्कार केले, संतांचं सर्व चरित्रच चमत्कारमय आहे. महाराज विचार करा, सगळे तुकोबऱ्यांचं बघा, मेलेला मुलगा तुकाराम महाराजांनी जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले होते, परचक्राचं अशा प्रकारे परचक्र आलं, पांडुरंगाचा धावा केल्यावर सगळे शिवाजी महाराजच तयार झाले. विठ्ठल विठ्ठल. संतांचं चरित्र सगळं चमत्कारमयच आहे. तुकाराम महाराजांना लोकांनी तेल आणायला दिलं. तुकाराम महाराज त्या बाटल्या घेऊन तेल आणायला गेले. परिणाम असा झाला, तुकाराम महाराज ज्या बाटलीमध्ये तेल आणलं त्या बाटलीत तेल कधी संपतच नव्हतं. विठ्ठल विठ्ठल. चमत्कार करणं संतांचा स्थायी भाव नाही. संतांनी चमत्कार केल्यामुळे संत मोठे आहेत असं नाही. तुकोबऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार काय झाला तर तुकोबऱ्यांचा गाथा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुकोबऱ्यांचा एक मोठा अभंग सांगतो आणि हा विषय इथंच संपवतो. तुकाराम महाराजचा एक मोठा अभंग आहे. महाराज सांगतात, कपट काही एक नेने भुलवावयाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. तुकाराम महाराज म्हणतात, मला कपट करण्याचं काहीच माहीत नाही. दाव नेणे, जडीबुटी, चमत्कार, उठावटी. पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण गेलो तर त्या शहरामध्ये ते दुकान टाकलेलं असतं एकाने. त्याच्यावर असं लिहिलं असतं, आमच्याकडे हिमालयातल्या संजीवनी वल्ली आहेत आणि या संजीवनी वल्ली जर खाल्ल्या तर म्हातारा मनुष्य तरुण होतो. त्याला आम्ही म्हणतो, जर म्हातारा मनुष्य तरुण होत असतो तर तू औषध विकून म्हातारा का झाला? विठ्ठल विठ्ठल.
महाराज सांगतात दावो नेणे जडीबुटी चमत्कार उठाउठी श्री तुकाराम महाराज सांगतात मला कोणी शिष्य पण नाही शिष्य शाखा सांगो अयाचित लोक मी कुठल्या मठाचा मालक पण नाही नव्हे मठपती नाही चाहोराची वृत्ती नाही देवार्चन असे मांडले दुकान. तुकाराम महाराज सांगतात काय काय लोक देवाची पूजा करतात पण त्यांची देवाची पूजा अशी असते देवाची सुंदर पूजा करतात देवाची पूजा झाली नाही झाली त्या देवाच्या पुढं 10-10च्या नोटा ठेवतात म्हणजे लोकांनी दर्शनाला आलं ते 10ची नोट बघून आपल्या केशातली 10 रुपये काढून पुढं टाकावे. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात नाही देवार्चन हे देवार्चन नाही दुकान आहे महाराज असे मांडले दुकान नाही वेताळ प्रसन्न काही सांगू खानखून नव्हे पुराणिक करणे सांगणे अनेक नेनेवाद घटापटा करिता पंडित करंटा नाही हलवीत माळ भोवते मिळवणे गबाळ. काय काय लोक काय करतात लोक दिसले हातामध्ये माळ घेतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लोक गेले रे गेले ओळखुटी टाकून झोपतात. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य ह्या जे काय असत्य कृत्य आहेत हे जे काय परमार्थातलं सोंग आहे हे काय परमार्थातलं ढोंग आहे. तुकाराम महाराज या सगळ्याचा निषेध करतात. नोहे यांच्या आयसा तुका निरयवासी पिसा यांच्या ऐसा तुका निरयवासी नव्हे यांच्या ऐसा तुका पिसा नव्हे. हे सगळे निरयवासी आहेत म्हणजे नरकवासी आहेत. हे सगळे पिशे आहेत म्हणजे वेडे आहेत. मग तुम्ही काय करता तुकाराम महाराज म्हणतात तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तमती गुण आम्ही तुमच्या भजनाशिवाय काहीच करत नाही. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून संतांनी फक्त नामस्मरण केलं. संतांचा सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल तर नामस्मरण आहे. महाराज मला सांगा नामस्मरण केल्यानंतर काय होणार नाही. तुकाराम महाराज वर्णन करतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले. देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही हो काय नव्हे केले याचा अर्थ सगळंच होणार आहे. न कळे ते कळो येईल उगले नाम या विठ्ठले एकाचिया न दिसे ते दिसो येईल उगले नाम या विठ्ठले एकाचिया न बोलो ते बोलो येईल उगले. जगातल्या सगळ्या अशक्य गोष्टी परमात्म्याच्या नामचिंतनानं शक्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून काय करा परमात्म्याचं नामचिंतन करा. बघा एक वेळ जीवन झालेला मनुष्य मेलेला मनुष्य आपण जिवंत करू पण तो कधी ना कधी मरणार आहे. पण जो ज्ञानेश्वरी वाचतो जो गाथा वाचतो तो कधीही मरणार नाही. म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करीम नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी व्हावी अनुभव आहे. जो ज्ञानेश्वरी वाचतो जो गाथा वाचतो तो कधी मरत नसतो. आमचे प्रातस्मरणीय गुरुरे नतुसिंग बाबा सांगायचे ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. बाबा म्हणायचे आणखी मामा म्हणायचे ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हानाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगता नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून संत महात्मे नामचिंतनाशिवाय दुसरं काहीच करत नाहीत. मग ते नामचिंतन किती कसं करतात श्री निळोबा महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. काय वाचानी म्हणे काया वाचानी म्हणी काया वाचानी म्हणी वाचानी म्हणे काय वाचानी म्हणे काया वाचानी म्हणी काया वाचानी म्हणी काय वाचानी म्हणे काय वाचानी म्हणे धाले चिंतनी डुलती धाले चिंतनी डुलती निनती काही टाना टोना निनती काही टाना टोना धाले चिंतनी डुलती काही टाना टोना काही टाना टोना. संत महात्मे
काय करतात, सतत नामचिंतन करतात. कसं नामचिंतन करतात? काया वाचा आणि मने धाले चिंतने डोलती निनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. संत महात्मे नामस्मरण कसं करतात? लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी. बोला मुखी नाम एकदा मोठ्या प्रेमानं, मुखानी नाम आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा कुंडली गैरदार विठ्ठल श्रीनाथ पंढरीनाथ तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी. संतांनी नामस्मरण किती केलं हे निळवराय महाराज सांगतात. काया वाचा आणि मने धाले, शरीराने वाणीने आणि मनाने संत महात्मे तृप्त झाले. भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आला आहे. एवंव्रत सुप्रिय नाम कीर्त्या जात अनुरागधृत चित्त उच्चैहि हसत्यतो रोदिती रवती गायती उन्मादवत नृत्यती लोक बाह्य. हा संत महात्मे किती नामचिंतन करतात. गाये नाचे उडे आफुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मग ते नामस्मरण करत असताना त्यांना सगळ्या देहाचा विसर पडतो, सगळ्या देशाचा विसर पडतो. वेळ काळ वेळ काहीच करत नाही महाराज त्यांना. नकळे दिवस रात्री आपण सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो. सततम कीर्तयंतो माम एतंतश्च दृढव्रता हा नमसंतश्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपकृष्ण विष्णू हरी गोविंद. या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशदबुध. कैसे माझ्या गुणी झाले देश काळाते विसरले. कीर्तन सुखी सुखी झाले आपण पाची. ज्ञानोबराने किती सुंदर वर्णन केले. संत महात्मे देवाचं चिंतन करतात. शरीराने वाणीने आणि मनाने तृप्त झाले. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. संत महात्मे नामस्मरण करतात. पहा किती नामस्मरण केलं. संत श्रवणी चोखोबऱ्यांनी किती नामस्मरण केलं असेल विचार करा. चोखोबऱ्यांनी इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं. श्री चोखोबऱ्यांच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. विठ्ठल विठ्ठल. संत शिरोमणी जनाबाई महाराजांनी किती नामस्मरण केलं. संत शिरोमणी जनाबाईंचा स्पर्श ज्या गौरीला होतो ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. संत शिरोमणी जनाबाईने किती नामस्मरण केलं असेल विचार करा. तुकोबऱ्या तिन्ही डोंगरावर भजनाला जायचे. समोर भंडारा, उजव्या बाजूला भामचंद्र, डाव्या बाजूला घोरोडा. आईसाहेबांचा नेम होता महाराजांना जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही. मग आईसाहेबांनी ओळखायचं कसं काय? आज महाराज भंडाऱ्यावर गेलेत, आज घोरोड्यावर गेलेत, भामचंद्रावर गेलेत. मग आईसाहेबांनी काय करावं? देऊच्या बाहेर गेल्यानंतर तिन्ही रस्त्याला कान लावावा आणि ज्या वाटेतून ज्या मातीतून विठ्ठल ध्वनी निघावा समजावं आज महाराज त्या डोंगरावर गेलेत. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या पायाचा स्पर्श जर मातीला झाला तर ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. त्यांनी किती नामचिंतन केलं असेल विचार करा. काया वाचा आणि मने दाले. आपणही नामचिंतन करतो महाराज. आपलं नामचिंतन असं असतं. नाम घेता वय करे चित्त धावे विषयावरी. नवे नवे काय काय माणसं हातामध्ये माळ घेतात. काय नाही एक माळ झालेली नाही झाली ते माणसं कधी झोप लागते कळत नाही. काय काय माणसं झोप लागावे म्हणूनच माळ घेतात. विठ्ठल विठ्ठल. कारण माळ घेतली की झोप लागते. कीर्तनाला गेले की लगेच झोप लागते. काय समजत नाही. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हे थाड. परमार्थाची कुठली क्रिया असो, भजनाला गेलं किर्तनाला गेलं हातामध्ये माळ घेतली कधी झोप लागते काय माणसाला कळत नाही. महाराज सांगतात पण संतांनी इतकं नामचिंतन केलं. भाग्यवंत हेची काम मापी नाम वैकरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा. तुकाराम महाराज वर्णन करतात. काया वाचा आणि मने धाले चिंताने डुल्लती. आणि मग ते चिंतनामध्ये डुलतात. सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. संत महात्मे त्या देवाच्या चिंतनामध्ये डुलतात. यल्लब्ध्वा पुमा सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती
किंचित न वांछति न शोचति न द्वेष्टि न रमति नोसेजनात्व मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति. महात्मा त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये इतके रंगून जातात धाले चिंतने डुल्लती असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचे विदेही भोगोदशा. मग त्यांची अवस्था कशी होते श्री निळोबाराय महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. निळामाने विरक्त दे निळामाने विरक्त देही आवाज विरक्त देही निळामाने विरक्त देही निळामाने विरक्त देही निळामाने विरक्त देही निळामाने विरक्त देही भले विरक्त देही आठवत नाही विषयाचा आठवत नाही विषयाचा निनती काही टाना डोला निनती काही टाना डोला आठवत नाही विषयाचा आठवत नाही विषयाचा निनती नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा नामस्मरणा वाचोनी नाम नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी काही टाला डोला मेहनती काही टाला डोला. निळामने विरक्त देही आठवची नाही विषयाचा. साधू पुरुषाच्या जीवनामध्ये काय होतं देहाचा विसर पडून जातो. देहंच नश्वरम अवसितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति यथोद्य गमस्वरूपम दैवादपेतमुदैव वशाद उपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधहा. जो मोले मदिरा खाये तेने मदिरानंदे नाचे गाये जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवीर आहे अवरला. मग तो सुद्धा ब्रह्म उन्मादता म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये रंगामध्ये नाचतो उड्या मारतो गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं त्या महापुरुषाला आपल्या देहाचा विसर पडतो. निळामने विरक्त देही आठवची नाही विषयाचा. विरक्त संत महात्मे कसे असतात विरक्त असतात. त्यांचा स्थायी भाव साधू पुरुषाचा स्थायी भाव जर काय असेल तर विरक्ती आहे. विरक्ती वाचून केही ज्ञानासी तगण्याची नाही विचारून ठाई ठेविले देवे आठवची नाही विषयाचा. त्यांना विषयाचं स्मरणच होत नाही. महाराज सांगता निद्रिताचे अंगेशी सापुतैशी उर्वशी तेवी स्वरूपस्थ सरीची देही द्वंद्वे. एखादा मनुष्य झोपलेला आहे झोपल्या मनुष्याच्या शेजारीचा साप आला तर सापाची भीती वाटते का वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल तरी जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयाच्या येरझारा. जो आत्मबोधाच्या ओरा पोहडला असे जयाचे सुखदुःखाचे अंगे झगटले मानस चेवणे गे. विषय पासे आलिया सेन रेगे हे काय म्हणवणे. काय महापुरुषांची आवश्यकता आहे. स्वांतकरण जिता सगळं कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही ज्ञानोबराय वर्णन करतात. तो महात्मा आत्मबोधाच्या स्वरूपामध्ये पोहडलेला असतो. महाराज सुखदुःखाचं त्याला जाणीवच होत नाही. आत्मबोधाच्या वोरेमध्ये पोहडलेले असल्यामुळं विषय जवळ जरी आले तरी त्याला विषयाचं स्मरण होत नाही. काय या महापुरुषांचं चिंतन असेल पहा. एक स्वामी रामकृष्ण परमहंस होते. स्वामी रामकृष्ण परमहंस होते काय त्यांच्या ठिकाणी विरक्तता होती पहा. एका साधूने एका सावकाराने काय केलं. त्यांचे शिष्य होते. एका सावकाराने मोहराने भरले ताट दिलं त्यांना. सोन्याच्या मोहरा होत्या. त्या सोन्याने मोहरेला भरलं ताट कोणाला दिलं रामकृष्ण परमहंसाला दिलं. रामकृष्ण परमहंस म्हणे ठीक आहे मी स्वीकार केला. म्हटले आता माझी आज्ञा आहे हे ताट उचल समोर गंगा आहे आणि त्या गंगेमध्ये नेऊन टाक. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंस होते झोपले होते. लोक म्हटले यांची परीक्षा बघू आपण. झोपलेले असताना त्यांच्या हातावर एक पैसा ठेवला सोन्याचा पैसा ठेवला. पण झोपेमध्ये त्यांचा हात उलटा झाला.
त्यांना वाटलं झोपेमध्ये हात उलटा होऊ शकतो, काय हरकत नाही म्हटले. दुसऱ्यांदा प्रयोग केला, दुसऱ्यांदा सोन्याचं नाणं ठेवलं, परत हात उलटा झाला. लोक म्हणतात झोपेमध्ये हात उलटा होतो, झोपेमधून लोक ह्या घरातून त्या घरात जातात, काय सांगतात नाही म्हणले, काय होऊ शकतं झोपेमध्ये. मग म्हणजे आता शेवटचा प्रयोग करू. तिसऱ्यांदा हातात सोन्याचं नाणं ठेवलं, परत हात उलटा झाला. हे झोपेमध्ये हात उलटा होत नाही. पडेले वळण इंद्रिया सकळा, ज्यांच्या इंद्रिया निषिद्ध माहीतच नाही, जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. संतांचं झोपेत वैराग्य बिघडत नाही आणि आमचं जागृतीमध्ये वैराग्य टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण परमहंसाच्या हातावर पैसा ठेवला तर हात उलटा होतो. आता आम्ही झोपलो, आमच्या हातात जर रात्री पैसा ठेवला, आमचा हात उलटा होत नाही, बरोबर असा होतून केशात जातो. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या इंद्रियाला वळण पडले, आमच्या इंद्रियाला वळण पडले ना. पडले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही तुझा. सांगण्याचं तात्पर्य आठवची नाही विषयाचा. ह्यांना विषयाचं स्मरणच होत नाही महाराज. आणखी एक उदाहरण सांगतो. श्री तुकोबऱ्यांच्या घरी तुकोबऱ्यांचे मेहुणे आले. तुकोबऱ्यांचे मेहुणे जेवायला आले. आईसाहेबांना मोठा आनंद झाला. भाऊ आला. आता भाऊ आल्यानंतर बहिणीला किती आनंद होतो काय सांगता येत नाही. आईसाहेबांनी उसनवारी केली, थोडं पीठ मीठ गुळ तूप वगैरे सगळं आणलं, सुंदर पुरणपोळी केली, कढी केली, आमटी केली, खीर केली, सगळं झालं. पण भावाच्या प्रेमामध्ये खिरीमध्ये साखर टाकायच्या विसरल्या, कढी आमटीमध्ये मीठ टाकायचं विसरल्या. पंगत बसली, पुंडलिक वरदा झालं. त्या मेहुण्याने कढीचा आमटीचा घास खाल्ला, आळणी लागला. साखरे अशा प्रकारे खिरीचा घास खाल्ला, अशा प्रकारे गोड लागली नाही. पण तुकोबऱ्यांची वाटीवर वाटी चालली, अर्ध पातेलं कमी झालं. आईसाहेब म्हणतात ज्यांच्यासाठी खीर केली तो माझा भाऊ काही जेवत नाही, पण आमचे मालक वाटीवर वाटी चालले, काही समजत नाही. म्हटले भाऊ जेवत नाही. तुकोबऱ्याने वाटलं, तुकोबऱ्यांचं जेवण झालं. पुंडलिक वर्ध झालं. तुकोबऱ्या तुळशीजवळ गेले, विना घेतला. आता बघा तो मेहुणा म्हणतोय पंक्तीचा मालकच मीठ मागत नाही, आपण कसं काय मीठ मागायचं. शेवटी भावाचं काही पोट भरलं नाही. भाऊ उठला, भाऊ अर्ध पोटीच राहिला. आता कसं काय आळणी जेवणार हो. शेवटी आईसाहेब म्हणतात माझा भाऊ जेवला नाही. शेवटी आईसाहेब जेवायला बसल्या. कढी आमटेचा घास खाल्ला, आळणी लागलं. खिरीचा घास खाल्ला, साखर नव्हती, तरीच माझा भाऊ जेवला नाही. ताड आईसाहेब तुकोबऱ्याकडे धावत आल्या. त्याच तुकोबऱ्यानं वाटलं दुसरं आमंत्रण जेवायचं आलं काय म्हटले. त्या जिजाबाई म्हणतात महाराज दुसरं आमंत्रण नाही, माझा भाऊ जेवला नाही. त्याच तुकोबऱ्या म्हणतात जिजाबाई तुझा भाऊ जेवला नाही, तुझ्या भावाला भूक नसेल, मी काय करू म्हटले. तसं नाही, भूक होती मग का जेवला नाही. कढी आमटीमध्ये मीठ नव्हतं, खिरीमध्ये साखर नव्हती. त्याच तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई स्वयंपाक तू केला का मी केला, तुला टाकायला काय झालं होतं. त्या जिजाबाई म्हणतात महाराज तुमचं बरोबर आहे, स्वयंपाक मी केला, टाकायला पाहिजे होतं, पण प्रेमाच्या भरामध्ये मी खिरीमध्ये साखर टाकायचं विसरले, कढी आमटीमध्ये मीठ टाकायचं विसरले. पण तुकोबराय प्रत्यक्ष जेवायला तुम्ही बसले होते, तुम्हाला समजलं नाही का. त्यास तुकाराम महाराज जिजाबाई म्हणतात जिजाबाई तू अजून आम्हाला ओळखलंच नाही म्हटले. आमच्या जिभेला हा पंचविषयाचा रस माहीतच नाही. आमच्या जिभेला फक्त एकच रस माहिती आहे, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आमच्या जिभेला फक्त विठ्ठल नामाचाच रस माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. काय अवस्था असेल विचार करा. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी माझ्या देहाचे मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांचे. काय अवस्था असेल विचार करा महाराज. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. विषयाचं या महापुरुषांना स्मरण होत नाही, विषयाचं अशा प्रकारचं चिंतन होत नाही. देहामध्येच राहून ते विधेय भावाला प्राप्त झालेले असतात. विठ्ठल विठ्ठल. आपण सरदार वल्लभभाई पटेल त्यांचं नाव ऐकलं असेल. त्यांच्या काखेमध्ये गाठ होती आणि मग काखेमध्ये गाठ असताना त्यांना काय करायचं होतं, डाग द्यायचा होता. मग त्यांनी ते भोलीचे इंजेक्शन वगैरे काय दिलं नाही, तापले सळे घेतले आणि तापल्या सळीनं आपल्या काखेमध्ये डाग दिला. विठ्ठल विठ्ठल. एक रमण महर्षी म्हणून संत होऊन गेले उत्तर हिंदुस्थानामध्ये. रमण महर्षी म्हणून त्यांच्या पोटाचं ऑपरेशन करायचं होतं. जसं आपलं ऑपरेशन करत असताना आपण काय करतो, आपल्या शरीराला भूल देतो आणि मग ऑपरेशन करतो. त्यांनी डॉक्टरनं सांगितलं मला भूल देऊ नका. मग ऑपरेशन करताना त्यांनी भूल दिलं नाही, तर प्रत्यक्ष ते जिवंत असताना म्हणजे भुलीचं ऑपरेशन इंजेक्शन न देता डॉक्टरना ते प्रत्यक्ष बोलतायत आणि तरी त्यांच्या पोटाचं ऑपरेशन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. काय अवस्था असेल महाराज. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. अशा महापुरुषांना विषयाचं स्मरण नसतं, विषयाचं ध्यान नसतं किंवा देहाचं स्मरण त्यांना कसल्याही प्रकारचं नसतं. विरक्ताशी देह तुच्छ नाही आस देहाचे. देहाचे तुकडे केलेत काय, देह जिवंत काय. नाथ महाराजांच्या भागवतातले ओव्या किती गोड आहेत पहा. नाथ महाराज वर्णन करतात तो देहो सर्वांगी तोडिता का उर्क व्याघ्रा देखी फाडिता, अग्नी माझे धडाडिता, देह अहंता त्याशी स्पर्शना. आपला जो देह आहे
वृक व्याघ्राधिकाने जरी फाडला, अग्नीमध्ये जरी टाकला किंवा कुऱ्हाडीने जरी तोडला तरी त्या महापुरुषाला देहाचं स्फुरण होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज वर्णन करतात, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचं. मग संत कोणाला म्हणा? त्यांना संत म्हणा जे देहाच्या ठिकाणी उदास आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. ज्यांना परमात्म्याशिवाय दुसरं काही आवडत नाही, ज्यांच्या चित्ताचा विषय नारायण झालेला आहे, जे देहाच्या ठिकाणी उदास आहेत, जे विषयाच्या विषयी उदास आहेत, जे रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याचं भजन करतात, ज्यांच्या चित्ताचा विषय फक्त पांडुरंग झालेला आहे. नेनती काय टाना टोना नामस्मरण वाचून जे रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करतात त्यांना संत म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली एकदम मोठ्या प्रेमाने आपण सर्व संतांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेडे वा पुढे उतरे. महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञान